नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत आपण कडलास गावामध्ये आलो आणि याच भागातील एक चांगले प्रगतशील शेतकरी जे की बंडू गायकवाड म्हणून होते आणि गेले बऱ्याच वर्षापासून डाळिंब पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत असतात आणि आज एकंदरीत आपण त्यांच्या 1 एकर क्षेत्रावरच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलो आणि सध्या एक 10 ते 15 दिवसामध्ये हे डाळिंब साधारण आपल्याला कटिंगला तयार होणार आहे. तर एकंदरीत डाळिंब या पिकामध्ये अगदी छाटणीपासून खतं घालणे असेल, वेगवेगळ्या किडींचं आणि रोगांचं नियंत्रण असेल, ती अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत कोणकोणत्या गोष्टी त्यांनी आपल्या प्लॉटवरती केल्यात. तर एकंदरीत आपल्याला त्या गोष्टींची माहिती आपल्याला सरांकडून घ्यायचं आहे. तर सराला सरांची सुरुवातीला आपण ओळख असेल ते जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला नाव सांगा आपलं. बंडू गायकवाड. आता एकंदरीत हे किती एकर क्षेत्र आहे तुमचं? 1 एकराचा आहे. अच्छा, किती झाड आहेत टोटल? 400 झाड आहेत. अच्छा. आता सुरुवातीला तुम्ही छाटणी वगैरे नियोजन घेतलं असेल किंवा एप्रिलचं नियोजन केलं असेल. एप्रिल कधीचं याच्यामध्ये? एप्रिल 1 नोव्हेंबरचा आहे. 1 नोव्हेंबरचं. मग सुरुवातीला असे काही बेसल डोस मध्ये शेणखत, रासायनिक खत असे साधारण प्रत्येक झाडाला किती प्रमाणात घातले? सुरुवातीला आम्ही छाटणी करून बेसळ डोस शेणखत हम्म, शेणखत आता तिसऱ्या पिकाची झाडं आहे ती. हम्म, तिसऱ्या पिकाला 1 कॅरेट शेणखत हम्म, भरून घेतला. हम्म, बेसळ डोस भरून घेतला. हम्म. मुळी मुळी चालायसाठी ही सगळी टोटल ह्युमिक ऍसिड ग्रॅन्युअल मधली ही खतं ही वापरून मग म्हणजे एकंदरीत प्रत्येक झाडाला जेवढं पोषण द्रव्याची क्षमता भविष्यामध्ये आहे Total- तेवढ्या total प्रमाणात आपण प्रत्येक झाडाला 1-1.5 क्रेट शेणखत असेल आणि इतर रासायनिक खतांची मात्रा वगैरे असेल त्या गोष्टी आपण बघितल्या. तसं पाहायला गेलं 1 नोव्हेंबरचं इत्रेल आहे आणि त्याचबरोबर डाळिंबामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो आणि सध्या चालूला सांगोलामध्ये जास्त प्रमाणात पिनहोल बोरडचा अटॅक होता. मग त्यासाठी काय तुम्ही असं विशेष करता का? आता पिन होल बोरसची आम्ही सुरुवातीपासून ड्रिंचिंगचा वापर केला. हम्म, मागच्या 2-4 वर्षापासून आम्ही ड्रिंचिंग करतो. टिल्ट, हम्म, फ्लोरोसायपर, हम्म, हिंग हम्म, याचा वापर केला हम्म, बऱ्यापैकी. हम्म. त्यामुळे आम्हाला जरा अनुभव आला की बाबा पिन होल बोर कंट्रोल मध्ये आला. अच्छा. मागच्या वेळेस भरपूर पिन होल म्हणजे जास्त प्रमाण होतं, हम्म, पण ती ड्रिंचिंग करणे, पेस्टिंग करणे हम्म. त्यामुळं आटोक्यात आला. म्हणजे बऱ्यापैकी सुरुवातीला पेस्टिंग असेल आणि एक साधारण 15 दिवसांनी 20 दिवसांनी खोडं धुवून घेणं खोड असेल धुवून त्या घेणं. औषधाने एकंदरीत पिनहोल बोर्डचं चांगलं नियंत्रण करता येतं. तसं पाहायला गेलं तेलकट रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव जास्त होत असतो. मग तेलकटवरती असं काय काम करता? तेलकटला सुरुवातीपासून झाड सशक्त ठेवणे हाच प्रयोग केलाय. हम्म, किंवा सुरुवातीला मुळी मुळी चालली पाहिजे. हम्म, दुसरी गोष्ट झाडावर कुठलेही तेलकट पोटॅशयुक्त पोटॅशची मात्रा वाढवणे. झाडाला रानात पोटॅश आम्ही माती परीक्षण केले, पोटॅशची भरपूर आहे पण मिळत नाही झाडाला. बरोबर. पोटॅशयुक्त खत, जैविक खताचा हम्म, प्रयोग करणे आणि झाड सशक्त बनवणे. झाड सशक्त बनवलं हम्म, तर तेलकटला जास्त बळी पडत. स्प्रे ही मारून शक्यतो 99% स्प्रेने कुठल्याच तेलकट कंट्रोल येत नाही. हम्म, पण झाड जर सशक्त असेल हम्म. तर नुकसान एवढं होत नाही. बरोबर. आता एकंदरीत पाहायला गेलं तेलकट असेल किंवा पिनहोल बोरड असेल मग तसं त्याचबरोबर आता अजून पाऊस चालू झाला नाही. कुजव्यासारखी समस्या भविष्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर सध्या चालू उन्हाळ्या स्टेजला असेल किंवा आज सुद्धा साधारण 20 जून आलेला आहे आणि एकंदरीत टेम्परेचर जास्त आहे, ऊन जास्त आहे आणि एकंदरीत पाहता प्रत्येक फळावरती ऊन चट्टासारखी समस्या उद्भवत असते आणि जे भविष्यामध्ये आपल्याला कटिंगला करताना किंवा व्यापारी वगैरे ते काढत असतात. तर असं त्यासाठी काय विशेष गोष्टी केलीत का? विशेष गोष्टी म्हणजे कसं हं. हिरव्यात माल पडल्यावर काय नाही प्रोटेक्शन नेट वापर. अच्छा, क्रॉप कारण कव्हर क्रॉप वापरायचं. कव्हर वापरलं. हं, सुरुवातीला आम्ही पहिले काय करत होतो, हं, पेपर मारत होतो. हं, पेपरचं काय व्हायचं, कॉस्ट जायची. हं, पेपर काढायचा, मारायचा, हं. तो वेळ होत होता. पण इंग्लिश क्रॉप पेपर. इंग्लिश पेपर मारत हं, होतो. पण हं, क्रॉप कव्हर मुळे काय व्हायला लागलं, हं, क्रॉप कव्हर मुळे उन्हाळ्यात हं, आम्हाला चांगलं त्याचा परिणाम ऊन चट्ट्यापासून चांगलं हं. हे झालं. दुसरं एक बेनिफिट राहते क्रॉप कव्हर मुळे हवा खेळती राहते. जे औषध मारतोय ते फळापर्यंत असेल, पानापर्यंत चांगलं भेटते आणि जेवढे हवा खेळती राहील तेवढं फळाला साईज शायनिंग सुद्धा येणार आहे. त्याचबरोबर बरेचसे शेतकरी बांधव स्लरी सारखे ट्रीटमेंट देत असतात. स्लरी मधून वेगवेगळे पीएसबी असेल, केएमबी असेल किंवा वेगवेगळी जैविक खतं असतात जेणेकरून फळांची साईज चांगल्या पद्धतीने वाढेल, फळाला चांगलं लस्टर येईल, शायनिंग येईल आणि मार्केट सुद्धा चांगलं भेटेल. तर असं काय करता का गोष्टी? आम्ही कसं डोस टाकला हं, का आम्ही अधून मधून जैविक खतं वापरतो. हं. कारण जेणेकरून ते सगळे लिच आउट 50% खतं लीच आउट लिच होतात. आउट होऊन जाते. हं, मग त्यासाठी जैविक खतं जर वापरली हं. तर झाडाला उचलून आपटेक होतो. आपटेक त्यामुळे वाढते. त्याचा परिणाम मला चांगला दिसून आला. एनपीके मोबिलायझर जीवाणू वापरतोय आम्ही. हं, पुन्हा आजूटो असू द्या किंवा बाकीचे इतर जीवाणू सुद्धा हं, पॅसिलो म्हणा हं, मुळ्यासाठी हं, किंवा मुळी चालायसाठी हं, नेमॅटोड साठी आपण वेलम हं, हे प्रयोग हं. करत आलो.
अच्छा, एकंदरीत जैविक मधले पीएसबी केएमबी असेल, ट्रायकोसुडो असेल हो. किंवा एनपीके कॉन्सर्टिया असेल, तर एकंदरीत ह्या गोष्टीचा वापर केल्यामुळे जे ऑलरेडी दिलेले आपण जे खतं असतात ते जमिनीमध्ये फिक्स झालेले असतात आणि ते जेणेकरून त्या जैविक खतामुळे ते अपटेक चांगल्या आपटे पद्धतीने चांगलं. वाढणार आहे आणि भविष्यामध्ये उत्पादन आपल्याला चांगलं येणार आहे. तर एकंदरीत गायकवाड म्हणून आहेत कडलास गावातील आणि खूप चांगल्या पद्धतीने ते शेती करत असतात आणि एकंदरीत ह्या 400 झाडामधून त्यांना नाही म्हटलं तरी साधारण तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित आहे? 400 झाडामधून एक 10 टनाचं आमचं हे आहे. अच्छा, हिशोब मग बघा. साधारण आता नाही म्हटलं तरी दर कसे आहेत आता चालूला नाही, मार्केटला? आता 180 पर्यंत आहेत. आता व्यापारी वगैरे काय चालू आहेत का तुमच्याकडे आता? व्यापारी अजून फिरवाय चालू केलं नाही, हम्म. पण चालू करायचं आता. हार्वेस्टिंगला आलाय माल एक 4-8 दिवसात आता. मग 10 टनाचं अपेक्षित धरलं तर साधारण 180 रुपये म्हटलं तरी आपल्याला साधारण 18 लाख रुपये तरी होय. होऊ शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीने सरांनी हा प्लॉट डेव्हलप केला. आतापर्यंत नाही म्हटलं तर 1-1.5 लाख रुपये खर्च आला, 1 हा, लाखाच्या खर्च कमीचा. उन्हाळा असल्यामुळं हम्म. बाकीचं काय खोड पेस्टिंग, हम्म. खत, शेणखत, छटणी आणि इतर उन्हाळ्यात स्प्रे कमी लागते. अच्छा. जास्त बुरशीचा प्रादुर्भाव काय उन्हाळ्यात होत नाही. तर एकंदरीत हे कडलास गावामधील गायकवाड म्हणून शेतकरी आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलं दिसून येत आहे. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करा. नमस्कार.